श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही अगदी हताश झालेले असाल, अगदी प्रयत्न करूनही तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये यश मिळत नसेल, तर बघा, ही आता अतिशय सुवर्ण संधी आलेली आहे. तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता, गुरूंची सेवा करू शकता. कारण आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान हे खूप मोठं असतं. कारण गुरुच असतात जे आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात. त्यामुळं गुरुपौर्णिमा, आत्ता गुरुपौर्णिमा 29 जुलै बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा येणार आहे. तर त्या दृष्टीनं तुम्ही जर 23 तारखेला गुरुचरित्र पारायण सुरू केलं तर नक्कीच तुमचं पारायण गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण होईल. तर बघा, ही अतिशय सुवर्ण संधी आहे. अतिशय साध्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण हा 5वा वेद आहे आणि त्यामुळं पितृदोषसुद्धा नाहीसा होतो. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. आणि ज्या घरात गुरुचरित्र पारायण केलं जातं त्या घरात कुठलीही वाईट शक्ती कधीही येत नाही. आणि जर असेल घरात तर ती बाहेर निघून जाते. कारण ज्या घरात गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन केलं जातं त्या घरात कुठलीही वाईट शक्ती थांबत नाही. तर बघा, अतिशय सुवर्ण संधी आहे ही गुरुचरित्र पारायण करण्यासाठी. तर तुम्ही मांडणी करणार असाल तर मांडणी करून, मांडणी करणार नसाल तर मांडणी न करता देवासमोर बसूनसुद्धा या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता. अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला या ग्रंथाचं पारायण कसं करायचं हे सांगणार आहे. पण जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटही करा. तर आता पारायण कसं करायचं तर बघा, पारायण करण्याआधी तुम्हाला 4 कुत्रे आणि 1 गाय यांना गव्हाची चपाती खायला घालायची आहे. आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्ही पारायण करायला सुरुवात करू शकता. आता पारायण करत असताना कुठले नियम पाळायचे आहेत तर आता खाण्यासंबंधी काही नियम पाळावे लागतील. तुम्हाला एकच धान्य 7 दिवस खावं लागेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या डाळी खाता येणार नाहीत. आता एक धान्य 7 दिवस म्हणजे कसं तर गहू, ज्वारी, बाजरी किंवा तांदूळ जे काही तुम्हाला म्हणजे यातलं जे कुठला एक धान्य तुम्हाला ठरवायचं आहे जे तुमच्या तब्येतीसाठी योग्य आहे, जे तुम्हाला पचायला योग्य वाटणार आहे, असं एक धान्य तुम्ही निवडू शकता. आणि ते धान्य तुम्हाला 7 दिवसापर्यंत खायचं आहे. म्हणजे सकाळी ज्वारीची भाकरी, संध्याकाळी चपाती, दुसऱ्या दिवशी बाजरीची भाकरी, असं गुरुचरित्र पारायणामध्ये करू नका. एकच धान्य 7 दिवसामध्ये खा, बाजरी, गहू किंवा ज्वारी. आणि कुठल्याही प्रकारची कडधान्य तुम्हाला या 7 दिवसामध्ये खायची नाहीत. मांसाहार तर पूर्णपणे वर्ज्यच आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला कांदा, लसूणही खायचा नाही. तुम्हाला परान्न या कालावधीमध्ये घ्यायचं नाही. तुम्हाला बेडवरती, पलंगावरती झोपायचं नाही. तुम्ही जमिनीवरती सतरंजी टाकून झोपू शकता. आणि खूप लांबचा प्रवास तुम्हाला या कालावधीमध्ये करायचा नाही. हे फक्त साधे सोपे नियम जरी पाळून तुम्ही जरी गुरुचरित्र पारायण केलं ना, तरीही बघा, तुमच्या मनातली आजपर्यंत कधीही पूर्ण न झालेली मोठ्यातली मोठी इच्छासुद्धा दत्तगुरूंच्या कृपेनं, श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं नक्कीच पूर्ण होईल. आता वाचन करत असताना, ग्रंथाचं वाचन करत असताना तुम्ही पहाटे केलं तर अतिशय उत्तम. कारण ब्राह्ममुहूर्तावर जर वाचन केलं ना, त्यावेळी ईश्वरी शक्ती, परमेश्वरी शक्ती अतिशय जास्त प्रमाणात असते. त्यामुळे जर पहाटे वाचन तुम्हाला करता आलं तर अतिशय उत्तम. आणि जर शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरात कधीही वाचन करू शकता. पण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि 12 ते 12:30 या वेळेमध्ये मात्र वाचन तुम्हाला बंद ठेवायचं आहे. कारण यावेळी दत्तगुरू भिक्षेला गेलेले असतात. त्यामुळं 12 ते 12:30 या वेळेमध्ये ग्रंथाचं वाचन करू नका. आणि ग्रंथ वाचन करत असताना काय करायचं आहे की तुम्ही पाटावर बसल्यानंतर समोर एका पाटावरती कापड अंथरायचं, स्वच्छ धुतलेलं कापड अंथरायचं, त्यावरती थोडे तांदूळ ठेवून त्यावरती ग्रंथ ठेवायचा. आणि ग्रंथ वाचन करत असताना ग्रंथाला हळदी कुंकू व्हायचं, ग्रंथाला भक्तिभावानं नमस्कार करायचा. आणि वाचन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा स्वामींची प्रार्थना वाचायची. त्यानंतर
एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा, एक माळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आणि नंतर गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आणि यानंतर तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात करू शकता. या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. तर 7 दिवसामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 9 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे आहेत आणि चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे आहेत. पाचव्या दिवशी तुम्हाला 36 ते 38 अध्याय वाचायचे आहेत. सहाव्या दिवशी तुम्हाला 39 ते 43 अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी 44 ते 53 असे अध्याय वाचायचे आहेत. ह्या अशा पद्धतीनं तुम्ही ग्रंथाचं वाचन करून पारायण करू शकता. आणि 7व्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे उद्यापन करा. एखादं जोडपं जेवायला घाला. अशा साध्या सोप्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता. तुम्हाला शक्य होईल तेवढा दानधर्म करा. बघा, तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामींच्या कृपेनं, दत्त महाराजांच्या कृपेनं नक्कीच पूर्ण होतील. त्यामुळं ही संधी वाया घालवू नका. या गुरुपौर्णिमेला जर तुम्ही आजपर्यंत कधी केलं नसेल तरी गुरुचरित्र पारायण नक्कीच करून बघा. श्री स्वामी समर्थ.